बघा मुलांनो, स्टार्ट केले. मुलांनो, मला सांगा तुमच्या आईचं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं? सगळ्यांनी सांगितलं तरी म्हणजे आईचं घर, बरोबर. आता मुलगी म्हटल्यानंतर तिचं लग्न होणार काही दिवसांनी, मग ती आपल्या सासरी निघून जाणार. कन्या निघे सासरी निघून गेली, परंतु ज्या ठिकाणी ती लहानाची मोठी झाली, खेळली, बागडली, मस्ती केली, दंगा मस्ती केला, मित्रांसोबत बहीण भावंडांसोबत मस्ती केलं, ते ठिकाण, ते आई वडिलांचं घर तुमची आई विसरली का? विसरली का? मे महिना म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो? झुक 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 लागली गाडी, दुरांच्या रेषा हवेत आडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या घराला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. बरोबर ना? जातो की नाही? मग अशीच एक आपल्या इयत्ता पाचवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये एक हृदयस्पर्शी कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे माहे. काय आहे? माहे. मग एक माहेरवासी जी सासरी गेलेली आहे आणि ती सासरी काय धरते? जात्यावर पीठ धरते. काय धरते? पीठ धरते. आणि पीठ धरता धरता तिला आपल्या घराकडची म्हणजे माहेरची आठवण झाली, आपल्या भाऊरायाची आठवण झाली, माहेराच्या अंगणाच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या बैलगाडीची आठवण झाली. कळलं काय? बघूया का? म्हणजे कविता मोठ्याने म्हणणार सर्वजण? ओके ओके, चला. तापी काठची चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर गाडीत आणील ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झोपीन ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा
मस्ती करू ग बाई. ओके, थँक्यू. कसं वाटलं? छान. ओके.